भाजप शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे। सूत्रांनी ही माहिती दिली। बेस्ट कर्मचारी पतपेढीची निवडणूक आणि सूत्रांनी ही माहिती दिली। भाजप शिवसेना निवडणूक एकत्र लढण्याची शक्यता आहे। राज उद्धव यांच्या पॅनलला ते आव्हान देणार असल्याचं कळतं आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी। भाजप शिवसेना बेस्ट कर्मचारी पतपेढीची निवडणूक एकत्र लढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम नेमकं काय? रुबिना, खरं तर बेस्टच्या या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये उद्धव आणि राज ठाकरे दोघे एकत्र लढणार या सगळ्या बातमीनंतर अनेक चर्चा सुरू झाल्या। यामध्ये आता आणखीन एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। भाजप शिवसेना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची संघटना आणि अशा एकूण 5 संघटनांचं एक पॅनल या निवडणुकीमध्ये एकत्र पद्धतीनं सामोरं जाणार असल्याची माहिती आता जवळपास समोर आली आहे। भाजप शिवसेनेच्या या पॅनलमध्ये जे सदस्य असतील ते आता उद्धव आणि राज या दोघांच्या जे एकत्रित पॅनल असेल त्या पॅनलला आव्हान देताना पाहायला मिळतील। खऱ्या अर्थानं मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वीच्या ज्या काही घडामोडी आहेत त्यामध्ये ही बेस्टच्या पतपेढीची निवडणूक महत्त्वाची मानली जाते। गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्या संघटनेवरती ठाकरेंचं वर्चस्व राहिलेलं आहे। या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर 21 पैकी ठाकरेंची शिवसेना जी आहे ती 19 जागा तर मनसे 2 जागा लढवत आहे। त्यामुळे जर आपण पाहायला गेलं तर बेस्टच्या एकंदर राजकारणात या पतपेढीचं या संस्थेचं मोठं महत्व आहे। त्यामुळे भाजप शिवसेनेचं पॅनल आता ठाकरेंना कशा पद्धतीने यामध्ये आव्हान देते आणि या निवडणुकीच्या निकालानंतर कशा पद्धतीने याचे परिणाम मुंबई आणि बेस्ट एकंदर महापालिकेचं जे काही राजकारण आहे त्यावरती उमटतील हे देखील पाहणं आता खऱ्या अर्थानं महत्वाचं असणार आहे। निश्चित धन्यवाद ओम ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच याआधी मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती झालेली होती। मात्र आता भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत।